नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजच्या अपडेटमध्ये आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। या अपडेटमध्ये नवीन नोंदणी, रिन्युअल, पेटी संच, सेफ्टी किट, भांडी संच वाटप तसेच सध्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट सुरू आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये बंद आहेत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो। ही योजना महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये लागू आहे। पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व कामे सुरू असतील। काही जिल्ह्यांमध्ये नवीन नोंदणी, रिन्युअल आणि अपॉइंटमेंट सुरू असतात, तर काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया काही दिवसांसाठी बंद ठेवली जाते। त्यामुळे एका जिल्ह्यात सेवा सुरू असली तरी दुसऱ्या जिल्ह्यात ती तात्पुरते बंद असू शकते। म्हणून आज आपण सध्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये बंद आहे याची माहिती पाहणार आहोत। चला आता सर्वप्रथम अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांबद्दल अपडेट पाहूया। मित्रांनो, सध्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगाराच्या काही क्लेम आणि संबंधित ऑनलाईन प्रक्रियेवर तात्पुरती बंदी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील अनेक बांधकाम कामगारांना नवीन अर्ज, रिन्युअल किंवा इतर प्रक्रिया करता येत नाहीयेत। याच कारणामुळे अमरावती आणि यवतमाळमधील अनेक लाभार्थी सतत विचारत आहेत की आमच्या जिल्ह्यातील प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार। तर पुढे या संदर्भातील उपलब्ध अपडेट आपण पाहूया। मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार सध्या अमरावती जिल्ह्यात बांधकाम कामगाराची संबंधित वेबसाईट तात्पुरती बंद आहे। त्यामुळे नवीन नोंदणी, रिन्युअल आणि इतर ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू नाहीत। याच कारणामुळे अनेक पात्र बांधकाम कामगारांना अजूनही पेटी संच आणि भांडी संचाचा लाभ मिळालेला नाही। मात्र ही बंदी कायमची नाही। उपलब्ध अपडेटनुसार काही काळानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी घाई न करता अधिकृतपणे प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा करावी। आता यवतमाळ जिल्ह्याबद्दलची अपडेट पाहूया। मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यात भांडी संच वाटपाची प्रक्रिया जवळपास 50% पूर्ण झाली आहे। म्हणजे काही बांधकाम कामगारांना भांडी संचाचा लाभ मिळालेला आहे, तर उर्वरित लाभार्थ्यांना अजूनही वाटप बाकी आहे। याच कारणामुळे सध्या या जिल्ह्यात संबंधित वेबसाईट तात्पुरती बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना अजूनही भांडी संच मिळालेला नाही त्यांनी थोडी प्रतीक्षा करावी। प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांनाही पुढील टप्प्यात लाभ दिला जाईल। चला आता सध्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट सुरू आहेत ते पाहूया। उपलब्ध माहितीनुसार 11 जुलै ते 13 जुलै 2026 या कालावधीत पुणे, सोलापूर, चंद्रपूर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करण्याची सुविधा सुरू आहे। जर तुम्ही या 4 पैकी कोणत्याही जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला नवीन नोंदणी, रिन्युअल किंवा इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर या कालावधीत ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकता। त्यामुळे या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी ही संधी वापरणे महत्त्वाचे आहे। आता लाभाबाबतची महत्त्वाची माहिती पाहूया। मित्रांनो, जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि अजूनही तुम्हाला पेटी संच मिळालेला नसेल किंवा घर उपयोगी संच मिळाला असेल पण पेटी संच मिळाला नसेल, तसेच सेफ्टी किटचाही लाभ अद्याप मिळालेला नसेल, तर अशा लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली नोंदणी आणि अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी। म्हणजे तुमचे नाव पुढील लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट होऊ शकते आणि लाभ वितरण सुरू झाल्यानंतर तुम्हालाही संबंधित संच आणि सेफ्टी किट मिळू शकते। मित्रांनो, ज्यांनी मार्च किंवा एप्रिल महिन्यात भांडी संचासाठी अर्ज केला आहे पण अजूनही त्यांच्या जिल्ह्यात भांडी संचाचे वाटप सुरू झालेले नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही। याचे कारण म्हणजे भांडी संचाचे वाटप सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी होत नाही। ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाते। प्रत्येक जिल्ह्यासाठी ठराविक लाभार्थ्यांचा लक्ष्य निश्चित केलेला असतो आणि त्यानुसारच भांडी संचाचे वितरण केले जाते। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात वाटपाला थोडा उशीर होत असेल तर त्याचा अर्थ तुमचा अर्ज रद्द झाला आहे असा होत नाही। थोडी प्रतीक्षा ठेवा, पुढील टप्प्यात तुमच्याही जिल्ह्यात वाटप सुरू होऊ शकते।
मित्रांनो, एखाद्या जिल्ह्यासाठी ठरवून दिलेल्या लाभार्थ्यांचा लक्ष्य पूर्ण झाला तर त्या टप्प्यातील भांडी संचाचे वाटप थांबते. अशा वेळी उर्वरित लाभार्थ्यांना काही दिवस किंवा काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यानंतर जेव्हा पुढील महिन्यात नवीन लक्ष्य मंजूर होतो तेव्हा उरलेल्या पात्र लाभार्थ्यांना पुन्हा भांडी संचाचे वाटप सुरू केले जाते. त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्यात भांडी संचाचे वाटप होत नसेल तर घाबरण्याची गरज नाही. संयम ठेवा आणि पुढील वाटप सुरू होण्याची प्रतीक्षा करा. मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. योजना महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये लागू असली तरी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी किंवा एकाच वेळी सर्व सेवा सुरू असतीलच असे नाही. काही जिल्ह्यांमध्ये नवीन नोंदणी सुरू असते, तर काही जिल्ह्यांमध्ये रिन्युअल सुरू असते, तर काही जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट किंवा लाभ वाटप तात्पुरते बंद असू शकते. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात प्रक्रिया सुरू आहे म्हणून आपल्या जिल्ह्यातही सुरू असेल असे गृहीत धरू नका. प्रत्येक जिल्ह्याची प्रक्रिया वेगळी असू शकते. मित्रांनो, अनेकांना वाटते की वेबसाईट बंद झाली म्हणजे योजना बंद झाली, पण तसे नसते. वेबसाईट तात्पुरती बंद असल्याचा अर्थ फक्त एवढाच असतो की त्या कालावधीत ऑनलाईन प्रक्रिया होत नाही. योजना बंद झालेली असते असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे अशा वेळी घाबरून जाण्याची किंवा चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील कामकाज सुरू होते. जर तुमच्या जिल्ह्यात अपॉइंटमेंट सुरू असेल तर शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अपॉइंटमेंट बुक करणे योग्य ठरेल. कारण अनेक लाभार्थी एकाच वेळी अर्ज करत असल्यामुळे नंतर स्लॉट उपलब्ध नसण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत अपॉइंटमेंट घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यास अनावश्यक अडचणी टाळता येतात. मित्रांनो, अनेक लाभार्थी असा प्रश्न विचारतात की अर्ज केल्यानंतर लगेचच पेटी संच, सेफ्टी किट किंवा भांडी संच मिळेल का? तर तसे आवश्यक नाही. अर्ज केल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण होते आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्यानुसार लाभाचे वाटप केले जाते. त्यामुळे अर्ज केल्यानंतर काही वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. म्हणून अर्ज केल्यानंतर लगेच लाभ मिळेल असे नाही, म्हणून काळजी करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, आजच्या अपडेटमध्ये आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेतली. अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती, कोणत्या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट सुरू आहेत, तसेच पेटी संच, सेफ्टी किट आणि भांडी संच वाटपाबाबतची उपलब्ध माहिती आपण पाहिली. जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्या जिल्ह्यातील पुढील अपडेटवर लक्ष ठेवा आणि प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करा. मित्रांनो, अशा सरकारी योजना, बांधकाम कामगार योजना, शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेटची माहिती रोज तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायची असेल तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.